विद्यार्थी मित्रांनो मागील काही व्हिडिओमध्ये आपण 12वीच्या इतिहास विषयाच्या अभ्यासक्रमातील पहिलं जे प्रकरण आहे युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास हे प्रकरण पूर्णपणे अभ्यासलेलं होतं। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या अभ्यासक्रमातील दुसरं प्रकरण युरोपीय वसाहतवाद या प्रकरणाच्या अभ्यासाला सुरुवात या ठिकाणी करणार आहोत। प्रामुख्याने कुठल्याही विषयाची जी रचना केली जाते ती चढत्या क्रमानं प्रामुख्याने रचना केलेली असते आणि विशेषतः इतिहासाच्या बाबतीत तर ही रचना अतिशय महत्त्वाची असते। त्यामुळे जे आपण पहिल्या प्रकरणात अभ्यासलंय प्रबोधन काळ म्हणजे काय, धर्मयुद्ध हा एक मुद्दा त्यात आपण अभ्यासला, त्यानंतर विज्ञानाचा विकास हा एक मुद्दा आपण अभ्यासला, विविध यंत्रांचा शोध कसा लागला, त्यानंतर भौगोलिक शोध आणि शोधक अशा वेगवेगळ्या मुद्द्यांचा अभ्यास आपण मागच्या प्रकरणात केलेला होता आणि त्या सगळ्यांचा एकूण परिणाम म्हणजेच आपल्याला दुसऱ्या प्रकरणात तो दिसून येईल, तो युरोपीय वसाहतवाद या माध्यमातून। आणि त्यामुळं आज आपण या अभ्यासक्रमातील दुसरं जे प्रकरण आहे युरोपीय वसाहतवाद या प्रकरणास सुरुवात या ठिकाणी करत आहोत। प्रामुख्याने या प्रकरणात आपल्याला नेमके कोणकोणते मुद्दे अभ्यासायचे आहेत तर प्रमुख 3 मुद्द्यांच्या आधारे आणि काही उपमुद्द्यांच्या आधारे हे प्रकरण आपल्याला अभ्यासायचं आहे। यामध्ये पहिला जो मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजे वसाहतवाद म्हणजे काय, त्याचा अर्थ आणि स्वरूप हा एक मुद्दा या ठिकाणी आहे। त्यानंतर वसाहतवाद या दुसऱ्या मुद्द्याअंतर्गत वसाहतवाद याची कारणं काय आणि त्याच्यात पुन्हा दुसरा उपमुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजे वसाहतवादाचे परिणाम कोणकोणते झाले। त्यानंतर तिसरा मुद्दा प्रामुख्याने आपल्याला या प्रकरणात अभ्यासायचा आहे तो म्हणजे युरोपीय वसाहतवाद। यामध्ये युरोपियन देशांनी वेगळ्या देशामध्ये किंवा इतर खंडातील वेगळ्या देशामध्ये जो वसाहतवाद चालवला किंवा जिथं आपली सत्ता प्रस्थापित केली, जिथं आपला साम्राज्यवाद प्रस्थापित केला, जिथं आपल्या वसाहती प्रस्थापित केल्या, त्या खंडाविषयी माहिती आपल्याला या ठिकाणी घ्यायची। त्यामध्ये पहिला उपमुद्दा या ठिकाणी आहे अमेरिका, त्यानंतर दुसरा उपमुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे तो ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड, तिसरा उपमुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजे आशिया खंड आणि चौथा उपमुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजे आफ्रिका खंड। तर अशा एकूण या प्रमुख मुद्द्यांचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये या ठिकाणी करायचा आहे। याच्यामध्ये आपण पहिला जो मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे वसाहतवादाचा अर्थ आणि स्वरूप, हा मुद्दा प्रत्यक्ष सुरू करण्यापूर्वी या प्रकरणाची आपल्याला पार्श्वभूमी आपल्या पुस्तकात पान नंबर 10 वर त्या ठिकाणी दिलेली तुम्हाला दिसेल। यामध्ये सुरुवातीलाच पहिल्याच पॅराग्राफमध्ये आपल्याला वसाहतवाद म्हणजे नेमकं काय याचा अर्थ या ठिकाणी दिलाय। तर वसाहतवाद म्हणजे काय तर प्रगत देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश ताब्यात घेऊन त्यावर आपले राज्य स्थापन करणे या एकूण प्रक्रियेला वसाहतवाद असं म्हणतात। 1 मार्कासाठी ऑब्जेक्टिव्हला याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो। परत एकदा व्याख्या सांगतो, प्रगत देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश ताब्यात घेऊन त्यावर आपले राज्य प्रस्थापित करणे या प्रक्रियेला वसाहतवाद असे म्हणतात। आता पुन्हा आपण मागच्या प्रकरणाचा थोडासा संदर्भ जर घेतला तर मागच्या प्रकरणात आपण पाहिलंय की युरोप खंडामध्ये प्रबोधन चळवळ कशा पद्धतीनं सुरू झाली, ज्याला आपण रिवायवल मूव्हमेंट असं देखील म्हटलोय। तर या प्रबोधन चळवळीचे खूप सारे परिणाम युरोप खंडात घडून आलते। व्यापार क्रांती झालती, विज्ञान क्रांती त्या ठिकाणी झालती आणि त्यामुळं युरोपियन खंडातील जे देश आहेत मग त्यामध्ये इंग्लंड असेल, पोर्तुगाल असेल, फ्रान्स असेल, स्पेन असेल, इटली असेल, यासारखे जे देश आहेत ते अधिकाधिक उन्नत झाले, अधिकाधिक प्रगत झाले आणि साहजिकच त्यांच्या प्रगत होण्यामुळं त्यांनी त्यांच्यापेक्षा जे कमकुवत राष्ट्र असतील, इतर खंडामध्ये असलेले राष्ट्र असतील, त्यांच्यावर आपलं अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली। एकूण या प्रक्रियेला आपण वसाहतवाद या ठिकाणी म्हणू शकतो। या पद्धतीनं वसाहतवादाचा अर्थ आपल्याला सांगता येईल। वसाहतवाद हा एक साम्राज्यवादाचाच प्रकार आहे, म्हणजे ज्यावेळी आपण दुसऱ्या राष्ट्रावर आपलं वर्चस्व लादतो किंवा आपलं साम्राज्य प्रस्थापित करतो त्यालाच आपण वसाहतवाद असं म्हणू शकतो। प्रामुख्याने आता जसं मी सांगितलं की युरोप खंडातील जे प्रमुख देश होते त्यामध्ये इंग्लंड आहे, फ्रान्स आहे, पोर्तुगाल आहे, स्पेन आहे, या देशांनी अमेरिका
ऑस्ट्रिया आणि आफ्रिका या खंडातील देशावर कब्जा निर्माण करून त्या ठिकाणी आपल्या वसाहती स्थापन केल्या. आपल्या सर्वांना माहिती आहे की ब्रिटिशांनी भारतावर 150 वर्ष राज्य केले असं म्हणतात. इतिहासात आपण यापूर्वीच्या इयत्तांपर्यंत आपण तो भाग अभ्यासलेला आहे. खरं तर व्यापारी म्हणून ब्रिटिशांची भारतातली सुरुवात ही इसवी सन 1600 पासूनच आहे. इसवी सन 1600 साली ब्रिटिशांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची भारतात स्थापना केली आणि तिथपासून पुढं इंग्लंडनं भारताबरोबर व्यापार सुरू केला आणि हळूहळू भारतावर आपलं जे अधिराज्य आहे, आपलं जे साम्राज्य आहे ते प्रस्थापित केलं. म्हणजे या अनुषंगाने भारत ही इंग्लंड या देशाची एक वसाहत होती असं आपल्याला म्हणता येईल. प्रामुख्याने वसाहतवादाचं नेमकं लक्षण काय? पार्श्वभूमी पाहत असताना जसं वसाहतवादाचा अर्थ आपण पाहिला की प्रगत देशानं अप्रगत देशावर एक प्रकारचं वर्चस्व लादणं किंवा वर्चस्व निर्माण करणं, साम्राज्य प्रस्थापित करणं, त्याला आपण वसाहतवाद म्हणू शकतो. तर या वसाहतवादाचं नेमकं लक्षण कशाला म्हणता येईल? तर वसाहतीतील कच्चा माल आपल्या देशात नेऊन पक्क्या मालासाठी वसाहतींचा बाजारपेठ म्हणून उपयोग करणं, हे प्रामुख्याने वसाहतवादाचं सर्वात महत्त्वाचं लक्षण मानता येईल. म्हणजे बघा, प्रगत देशांनी इतर देशावर, इतर खंडातील, मग ऑस्ट्रिया असेल, आफ्रिका असेल किंवा आशिया खंडातील देश असतील, या ठिकाणच्या देशावर वसाहतवाद किंवा आपलं साम्राज्य का प्रस्थापित केलं, आपल्या वसाहती तिथं का निर्माण केल्या, तर त्याचं महत्त्वाचं कारण या ठिकाणी सांगता येईल ते म्हणजे वसाहतीतील जो कच्चा माल आहे तो मायदेशी घेऊन जायचा. त्या ठिकाणी प्रबोधन युगामुळं वेगळे वैज्ञानिक शोध लागलेले होते, यंत्रांचा विकास झालेला होता. आपण वस्त्रोद्योगाच्या बाबतीत पाहिलंय किती मोठ्या प्रमाणात क्रांती वस्त्रोद्योग क्षेत्रात झालेली होती. तर त्या यंत्रांचा वापर करून त्या ठिकाणी अधिकाधिक पक्का माल निर्माण करायचा कारखानदारीच्या माध्यमातून आणि त्या पक्क्या मालाला हुकमी बाजारपेठ पाहिजे किंवा तो पक्का माल कुठं विकायचा असाही प्रश्न या युरोपियन देशांसमोर होता. मग तो पक्का माल पुन्हा त्याच वसाहतीत आणून विकायचा जिथून कच्चा माल त्यांनी खरेदी केलेला होता. तर या पद्धतीनं वसाहतवादाचं प्रमुख लक्षण आपल्याला सांगता येईल ते म्हणजे वसाहतीतील कच्चा माल आपल्या देशात नेऊन पक्क्या मालासाठी वसाहतींचा बाजारपेठ म्हणून उपयोग करणं, हे आपल्याला प्रमुख लक्षण या ठिकाणी सांगता येईल. याच्यात पुढचा जो उपमुद्दा प्रस्तावनेत किंवा पार्श्वभूमीत आपल्याला अभ्यासता येईल तो म्हणजे वसाहतवाद राजकीय, आर्थिक याबरोबरच मानसिक गुलामगिरी निर्माण करतो. आत्ता मगाशी अर्थ सांगताना मी सांगितलं की प्रामुख्याने प्रगत देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर किंवा जोरावर एखादा भूप्रदेश ताब्यात घेऊन त्यावर आपलं साम्राज्य प्रस्थापित करणं म्हणजे वसाहतवाद. ही साधी सोपी सरळ व्याख्या आपण पाहिली. मग साहजिकच प्रगत देश जर अप्रगत देशावर किंवा कमकुवत देशावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करत असेल तर स्वाभाविक आहे त्या ठिकाणी दोन प्रकारच्या गुलामगिरी निर्माण होणार म्हणजे होणार. एक म्हणजे राजकीय गुलामगिरी, ते तर आपल्याला व्याख्येतूनच लक्षात येईल. कारण एक प्रगत देश अप्रगत देशावर किंवा कमकुवत देशावर आपलं साम्राज्य प्रस्थापित करतोय याचाच अर्थ त्या देशाला राजकीय गुलामगिरीत ढकलतोय. हा एक महत्त्वाचा भाग या ठिकाणी लक्षात येईल. त्याचबरोबर मगाशी जसं मी महत्त्वाचं प्रमुख लक्षण सांगितलं की जिथं वसाहती स्थापन केल्या जायच्या या युरोपियन राष्ट्रांकडून त्या वसाहतीतून कच्चा माल खरेदी केला जायचा आणि तयार झालेला पक्का माल पुन्हा त्याच वसाहतीत आणून विकला जायचा. म्हणजे त्या वसाहतींना हुकमी बाजारपेठांचा दर्जा दिला जायचा. यातून कमीत कमी किमतीत कच्चा माल खरेदी करणं आणि जास्तीत जास्त किमतीत पक्क्या मालाची विक्री करणं, अशा पद्धतीनं तिथल्या लोकांची आर्थिक पिळवणूक केली जायची किंवा तिथल्या लोकांचं आर्थिक शोषण केलं जायचं. म्हणजे आर्थिक गुलामगिरी त्या ठिकाणी निर्माण होणार हे पण स्वाभाविक आहे. पण या दोन मुद्द्याबरोबरच या ठिकाणी मानसिक गुलामगिरी देखील या वसाहतवादातून निर्माण झाली. याच्यावर एक प्रश्न 3 मार्काला विचारला जाऊ शकतो की वसाहतवादामुळं राजकीय आणि आर्थिक गुलामगिरी बरोबरच मानसिक प्रकारची गुलामगिरी देखील निर्माण झाली. कारणं द्या, काय कारणं त्याची असू शकतात? तर यातलं पहिलं कारण आपल्याला सांगता येईल ते म्हणजे वसाहतवादी देशांची वंशश्रेष्ठत्ववादी जी विचारसरणी आहे त्या विचारसरणीमुळं त्या ठिकाणी वसाहतीच्या मध्ये त्या वसाहतीत राहणारे जे स्थानिक लोक आहेत
त्या लोकांच्या मनात एक प्रकारचा न्यूनगंड त्या ठिकाणी निर्माण झाला. न्यूनगंड नेमकं काय निर्माण झाला, तर ही युरोप खंडातून आलेले देश आहेत, त्यांनी आपल्यावर येऊन अधिराज्य गाजवतायत, ते आपल्यावर येऊन साम्राज्य त्या ठिकाणी प्रस्थापित करतायत. म्हणजे याचा अर्थ ते वंशानं श्रेष्ठ आहेत, त्यांना तो अधिकार आहे वंशानं की दुसऱ्या देशाच्या भूमीत जाऊन आपलं साम्राज्य प्रस्थापित करण्याचा. असा एक नकळत न्यूनगंड त्या ठिकाणी या स्थानिक लोकांच्या मनात निर्माण झाला आणि स्वाभाविक आहे. त्यामुळे त्यांना असं वाटायला लागलं की आपण एक प्रकारचे गुलाम आहोत आणि हे युरोपियन लोक जसं सांगतील तसं वागणं आपलं कर्तव्य आहे. म्हणजेच या पद्धतीनं वंशश्रेष्ठत्ववादी जी विचारसरणी युरोपियन राष्ट्रांनी आपल्या वसाहती निर्माण ज्या ज्या ठिकाणी त्यांनी केल्या त्या त्या देशात निर्माण केली, त्यामुळं तिथल्या स्थानिक लोकांच्या मनात एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण झाला. यानंतर दुसरं कारण सांगता येईल मानसिक गुलामगिरी का निर्माण झाली याचं, तर त्यामध्ये स्थानिक लोकांना स्वतःच्या संस्कृतीबद्दल आणि स्वतःच्या इतिहासाबद्दल कमीपणा वाटायला लागला. म्हणजे एक प्रकारे त्यांच्या आत्मविश्वासाचं खच्चीकरण झालं असं आपण म्हणू शकतो. जर दुसरे देश आपल्यावर येऊन अधिराज्य गाजवतात किंवा साम्राज्य प्रस्थापित करतात, इथं आपल्या वसाहती स्थापन करतायत, तर याचा अर्थ आपण कुठंतरी संस्कृतीनं किंवा आपल्या इतिहासाच्या बाबतीत कमी आहोत आणि अशा प्रकारची मानसिकता त्यांची त्या ठिकाणी झाली. त्यानंतर तिसरं कारण या ठिकाणी आपल्याला सांगता येईल ते म्हणजे त्या ठिकाणी त्यांच्यातील जो आत्मविश्वास होता, स्थानिक लोकांतील जो आत्मविश्वास होता तो या ठिकाणी कमी झाला. हा पुढचा मुद्दा आपल्याला सांगता येईल. या पद्धतीने एकूण 3 कारणं आपल्याला सांगता येतील की राजकीय आणि आर्थिक गुलामगिरीबरोबरच मानसिक गुलामगिरी देखील या कालखंडात निर्माण झाली. यानंतर पार्श्वभूमीतला पुढचा एक उपमुद्दा मुळात पॅरेग्राफ स्वरूपात या ठिकाणी दिलंय, फक्त मी इथं बायफर्गेशन करून देतोय म्हणजे आपल्याला वाचायला सोपं जाईल आणि लक्षात ठेवायला देखील ते मुद्दे सोपे जातील. इंग्लंड हा एक युरोपियन देश होता की ज्यानं खूप भागामध्ये इतर खंडामध्ये आपल्या वसाहती स्थापन केल्या. मगाशी सांगितलं भारतात देखील भारत हा इंग्लंडची एक वसाहत होती, म्हणजे भारतानं इंग्लंडमध्ये साम्राज्य प्रस्थापित केलेलं होतं. तर या इंग्लंडचा साम्राज्य विस्तार कशा स्वरूपाचा होता, तर प्रामुख्याने जगातील आशिया, आफ्रिका, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या 4ही खंडामध्ये ब्रिटिशांचं साम्राज्य किंवा इंग्लंडचं साम्राज्य पसरलेलं होतं. आणि त्यांच्या साम्राज्यवादाचं स्पष्टीकरण करताना काही तज्ज्ञ लोक असं वर्णन त्यांच्या बाबतीत करतात की त्यांच्या साम्राज्यावरील सूर्य कधीच मावळत नव्हता. आपल्याला माहिती आहे की पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि स्वतःभोवती फिरता फिरता ती सूर्याभोवती पण फिरते आणि त्यामुळे दिवस आणि रात्र होतात हे आपल्याला माहिती आहे. अर्धा गोलार्ध सूर्याच्या बाजूनं त्या भागात दिवस आणि अर्धा गोलार्ध सूर्याच्या विरुद्ध बाजूनं त्या भागात अंधार, हे भूगोलातलं भाग आहे. तो आपल्याला सविस्तर पाहायची आवश्यकता नाही. पण इथं इतिहासतज्ञ असं जे वर्णन करतात ब्रिटिशांच्या साम्राज्यवादी धोरणाचं की त्यांच्या साम्राज्यावरील सूर्य कधी मावळत नव्हता, यावरून आपल्या लक्षात येतं की त्यांनी जगातल्या 4 प्रमुख मोठ्या खंडावर आपलं अधिराज्य प्रस्थापित आणि यातून ब्रिटिशांच्या साम्राज्य विस्ताराची जी कल्पना आहे ती आपल्याला येऊ शकते. प्रामुख्याने 15व्या शतकात युरोप खंडामध्ये एक प्रकारची व्यापारी क्रांती घडून आलेली होती. आपल्याला माहिती ती व्यापारी क्रांती का घडली त्यालाही स्वाभाविक कारण होती. तो पहिल्या प्रकरणात आपण त्याच्यावर सविस्तर चर्चा केलेली आहे. प्रामुख्याने 15व्या शतकात एक प्रकारची युरोपीय क्रांती घडून आली. याच दरम्यानच्या काळात वेगळे भौगोलिक शोध होते, वेगळ्या प्रकारचे दर्यावर्दी होते. नव्या जलमार्गांचा शोध लावला आणि नव्या जलमार्गाचा शोध लावल्यानंतर व्यापाराची जी एकूण पारंपरिक पद्धती होती ती पूर्णपणे बदलली. म्हणजे 15व्या शतकात व्यापाराच्या बाबतीत क्रांती घडून आली असं जे म्हटलं गेलं ते तरी कोणत्या बेसिसवर म्हटलं गेलं, तर प्रामुख्याने अगोदरचा जो व्यापार होता तो देशांतर्गतला व्यापार होता. त्याचबरोबर जर एका देशाचा दुसऱ्या देशाशी व्यापार झालाच तर तो खुष्कीच्या मार्गाने किंवा जमीन मार्गाने चालायचा. पण युरोप खंडामध्ये प्रबोधन काळात काही धाडशी दर्यावर्दी त्या ठिकाणी जन्माला आले, काही सागरी खलाशी पुढे आले जे युरोपीय दर्यावर्दी त्या ठिकाणी होते. आणि आपण मागच्या प्रकरणात पाहिलं की वेगळे भौगोलिक शोध आणि शोधक हा जो मुद्दा आहे तो खूप महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी.
या दर्यावर्दीने मग त्यामध्ये इब्न बतूता सारखा व्यक्तीचा अभ्यास आपण केला आहे, बार्थलोम्यू डायस सारखा, वास्को द गामा सारख्या अशा खूप साऱ्या जवळपास 10-12 दर्यावर्दींचा अभ्यास आपण मागच्या प्रकरणात केला. तर या सगळ्यांनी वेगळ्या भूमीकडे जाणाऱ्या सागरी जलमार्गांचा शोध लावला आणि त्यामुळं व्यापाराची संकल्पना एकूण बदलली, व्यापाराची पारंपरिक पद्धत एकूण बदलली आणि यातून युरोपियन खंडातील व्यापाऱ्यांनी जगभरात आपले पाय रोवायला त्या ठिकाणी सुरुवात केली. म्हणजेच या सागरी मार्गाने वेगळ्या देशात जायचं आणि तिथं जाऊन आपली एक प्रकारची व्यापारी हुकूमत प्रस्थापित करायची, असा प्रकार या युरोपियन व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी पुढे चालू केला. यामध्ये प्रमुख पहिला मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे, वसाहतवाद याचा अर्थ आणि स्वरूप. मुळात अर्थ काय आहे त्याची मध्ये बघितली. परत एकदा ती व्याख्या सांगतो की प्रगत देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश ताब्यात घेऊन त्यावर आपले राज्य स्थापन करणे, या प्रक्रियेला वसाहतवाद असं म्हणतात. आता नेमकं स्वरूप काय, या वसाहतवादाचं स्वरूप काय, किंवा हा वसाहतवाद कसा फोफावला गेला, कसा विकसित होत गेला, ही प्रक्रिया अशी अचानक एकाच दिवशी अचानक ठरलं आणि लगेच युरोपियन देशांनी इतर खंडातील देशामध्ये जाऊन आपल्या वसाहती स्थापन केल्या असं झालं नाही. त्याला प्रमुख एक पार्श्वभूमी होती, त्याला प्रमुख एक स्वरूप होतं. ते स्वरूप नेमकं कशा पद्धतीचं होतं, तर त्यातला पहिला मुद्दा आपल्याला या ठिकाणी सांगता येईल तो म्हणजे युरोपीय लोक जगभर पसरले. मगाशी देखील मी व्यापाराच्या बाबतीत व्यापार क्रांती का झाली त्याचं कारण सांगताना सांगितलं की जे दर्यावर्दी होते, धाडसी दर्यावर्दी होते, त्यांनी वेगळ्या सागरी जलमार्गांचा शोध लावला आणि त्यामुळे हे व्यापाराच्या निमित्ताने जे लोक वेगळ्या देशात पोहोचले त्यांनी तिथं आपला व्यापार प्रस्थापित केला. तर हे युरोपीय लोक मुळात जगभर कोणत्या माध्यमातून पोहोचले, मुळात धाडसी कृत्य करणे, कीर्ती संपादन करणे, अज्ञात भूमीचा शोध घेणे, धर्माचा प्रसार करणे, सोन्याच्या खाणींचा शोध घेणे इत्यादी कारणामुळं त्या ठिकाणी हे युरोपियन दर्यावर्दी जगातल्या इतर देशामध्ये, वेगळ्या देशामध्ये त्या ठिकाणी पोहोचले. म्हणजे कारणं त्याची काय होती या लोकांनी वेगळ्या ठिकाणी जाण्याची, तर ती या ठिकाणी आपल्याला पाहता येतील. काही दर्यावर्दी धाडसी कृत्य करणं त्यांना आवडायचं, काहीतरी आपण वेगळं करतोय, साहस काहीतरी दाखवतोय, मग धाडसी कृत्य तरी का म्हटलंय, कारण आज जसा विमान प्रवास घ्या किंवा सागरी प्रवास घ्या किंवा रस्ते प्रवास घ्या, आजच्या काळातला प्रवास हा सेफ आहे, सुरक्षित आहे. तेवढा सुरक्षित त्या काळातला कुठला प्रवास नव्हता. सुरुवात तर सागरी प्रवासाच्या बाबतीत इथं आपण पाहतोय, तो सागरी प्रवास अजिबात सुरक्षित नव्हता आणि त्यामुळं त्या काळात असे काही दर्यावर्दी पुढे आले की ज्यांना धाडसी कृत्य करायला, नवीन काहीतरी वेगळं काहीतरी करायला आवडायचं. त्यात काहींना स्वतः काहीतरी कीर्ती संपादित करू शकतो आपण, आपलं नाव होईल अशाही इच्छेनं वेगळ्या भूमींचा शोध लावायचे. काहींना धर्म प्रसाराकरता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावं असं वाटायचं. त्याचबरोबर सोन्याच्या खाणींचा शोध घेणं काहींना त्या ठिकाणी आवडायचं. अशा वेगळ्या कारणातून युरोपियन लोक वेगळ्या ठिकाणी पोहोचले आणि तिथून पुढं व्यापारी देखील अशा वेगळ्या ठिकाणी पोहोचायला लागले. त्यातूनच युरोप खंडातील व्यापाऱ्यामध्ये एक प्रकारची नवी स्पर्धा त्या ठिकाणी सुरू झाली. वसाहतवादाचं सगळ्यात महत्त्वाचं कारण किंवा वसाहतवादाचं स्वरूप नेमकं काय, गाभा नेमकं काय, याचा जर आपण विचार केला तर मूळ मुद्दा आपल्याला कुठं सापडेल, तर युरोपीय राष्ट्रातील स्पर्धेतून या वसाहतवादाचा जन्म झाला असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे मुळात या युरोपियन राष्ट्रामध्ये वेगवेगळ्या स्तरावर एक प्रकारची स्पर्धा निर्माण झाली. त्यामध्ये इंग्लंड आहे, त्यामध्ये डच आहे, त्यामध्ये पोर्तुगीज आहे, त्यामध्ये फ्रेंच आहे, त्याच्यामध्ये स्पेन आहे, इटली आहे, जर्मनी आहे. या सगळ्याच देशामध्ये एक प्रकारची स्पर्धा त्या ठिकाणी निर्माण झाली आणि या स्पर्धेतूनच खरा वसाहतवाद जन्माला आलता. म्हणजे स्पर्धा हा मूळ गाभा आपण या ठिकाणी म्हणू शकतो. प्रामुख्याने युरोपीय देश ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी त्यांनी आपल्या वसाहती प्रस्थापित केल्या, तिथं आपलं साम्राज्य प्रस्थापित केलं, तिथं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. त्याचबरोबर जिथं ते जातील, युरोपीय लोक ज्या ठिकाणी गेले, मग फ्रेंच गेले असतील किंवा इंग्रज गेले असतील किंवा डच गेले असतील किंवा पोर्तुगीज गेले असतील, जो कुठला देश, युरोपीय देश इतर भूमीवर गेला, त्या देशानं त्या वसाहती निर्माण केलेल्या ठिकाणी आर्थिक
सामाजिक आणि राजकीय स्वरूपाचं वर्चस्व, स्वतःचं वर्चस्व निर्माण झालं पाहिजे अशी ठाम भूमिका त्या ठिकाणी घेतली. मग स्वतःचं वर्चस्व निर्माण करायचं म्हणजेच काय, तर दुसऱ्या कुठल्या युरोपीय देशाचं वर्चस्व त्या भूमीत निर्माण होऊ न देणं. तुम्ही जर आता इथे एवढा मुद्दा आपल्याला सविस्तर अभ्यासाची गरज नाही, पण ज्यावेळी भारतात 4 वसाहती आलत्या, 4 युरोपियन राष्ट्रांना भारताला आपलं वसाहत बनवलं होतं. त्यामध्ये इंग्रज आहे, फ्रेंच आहे, डच पण आलते आणि पोर्तुगीज पण आलते. ब्रिटिशांनी भारतात आपले पाळेमुळे जास्तीत जास्त रोवले जावेत, भारतात जास्त काळ आपलं साम्राज्य टिकावं, यासाठी फ्रेंचांबरोबर युद्ध केलं. म्हणजे बघा, फ्रेंच पण युरोप खंडातून भारतात आलते, इंग्रज पण युरोप खंडातून भारतात आलते. असं असताना देखील भारतात आल्यावर ब्रिटिशांनी फ्रेंचांबरोबर भारतात युद्ध केलं. त्या युद्धाला कर्नाटक युद्ध असं म्हणतात. म्हणजे याचा अर्थ जिथं हे युरोपीय देश आपली वसाहती स्थापन करायचे, तिथं आपलंच वर्चस्व कसं निर्माण होईल यासाठी त्यांच्यात स्पर्धा असायची. याच्यामध्ये काही जे भाग आहेत ब्रिटिशांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर प्रामुख्याने अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या ठिकाणी काही युरोपीय देश गेले. तिथलं जे हवामान आहे, तिथलं जे वातावरण आहे, या युरोपियन व्यापाऱ्यांना, युरोपियन देशांना अनुकूल स्वरूपाचं होतं. आणि विशेषतः आशिया खंडातल्या देशाचं हवामान जे आहे ते युरोपियन देशातील लोकांना प्रतिकूल स्वरूपाचं होतं, एवढं अनुकूल नव्हतं. पण असं असताना मुळात हे लोकच धाडशी होते आणि धाडशी असल्यामुळेच एवढं सगळं स्थित्यंतर युरोप खंडात सगळ्यात अगोदर घडून आलं. आणि त्यामुळं आपल्याला हवामान अनुकूल असो व प्रतिकूल असो, अशा कुठल्याही पद्धतीचा विचार न करता हे युरोपीय देश ज्या ज्या ठिकाणी जातील त्या त्या ठिकाणच्या स्थानिकांना हुसकावून लावणे आणि त्या ठिकाणच्या लोकांचं खच्चीकरण करणं, अशा प्रकारे जे तंत्र आहे ते या देशांनी चालू ठेवलं. आणि आपल्या वसाहती इतर खंडामध्ये, मग ऑस्ट्रेलिया असेल, अमेरिका असेल, न्यूझीलंड असेल, त्यानंतर आशिया खंड असेल, आफ्रिका खंड असेल, या ठिकाणी आपल्या ज्या वसाहती आहेत त्या स्थापन करण्याचं जे एकूण पाऊल आहे त्यांचं, ते तशाच पद्धतीनं चालू ठेवलं. यामध्ये स्थानिक लोकांचं खच्चीकरण करण्यात इंग्रज, डच, फ्रेंच, पोर्तुगीज यांनी जास्तीत जास्त पुढाकार घेतल्याचं आपल्याला दिसेल. यामध्ये तिसरा मुद्दा स्वरूपाच्या बाबतीत आपल्याला सांगता येईल की इंग्लंडचा व्यापार भरभराटीला का आला. मगाशी आपण इंग्लंडचा व्यापार कसा होता किंवा इंग्लंडच्या वसाहती, इंग्लंडचं साम्राज्य किती विस्तारलेलं होतं हे पाहिलं. ज्या साम्राज्यावरचा सूर्यच कधी मावळत नाही अशा प्रकारे इतिहासकार वर्णन करतात. आफ्रिकेमध्ये पण, आशिया खंडात पण, अमेरिकेत पण आणि ऑस्ट्रेलिया या खंडात पण, म्हणजे 4ही खंडात ब्रिटिशांचं साम्राज्य प्रस्थापित झालं. साम्राज्य प्रस्थापित झालं याचा अर्थ त्यांचा व्यापार देखील त्या ठिकाणी भरभराटीस आला. तर इंग्लंडचा अधिकाधिक व्यापार का भरभराटीस आला, त्याला आपल्याला कारण सांगता येईल इंग्लंडमध्ये घडून आलेली औद्योगिक क्रांती. पुन्हा मागच्या प्रकरणाचा संदर्भ या ठिकाणी आहे. पुन्हा आपल्याला मागचे प्रकरणं लक्षात ठेवावे लागतील, त्याचा आधार घेऊन पुढे जावं लागेल. आपण एक कारणाद्याचा प्रश्न मागच्या प्रकरणात अभ्यासलेला होता की सर्वप्रथम युरोप खंडात इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती घडून आली, कारण द्या, असा एक प्रश्न आपण अभ्यासला होता. तर औद्योगिक क्रांतीची सुरुवात सगळ्यात अगोदर युरोप खंडात इंग्लंडमध्ये झाली. त्याचं कारण तिथली भौगोलिक परिस्थिती तशा प्रकारची, दमट हवामान, त्याच्यामुळे सूतकताई करणं सोपं होतं. दगडी कोळशाच्या खाणी त्या ठिकाणी होत्या. जो कच्चा माल आहे तो पुरेशा प्रमाणात मुबलक होऊ शकणार होता. त्यांच्याकडे हुकमी वसाहती होत्या की जिथून ते कच्चा माल आयात करतील आणि परत पक्का माल तयार करून त्या बाजारपेठामध्ये त्याची विक्री करतील. ही सगळी कारणं होती औद्योगिक क्रांती का घडून आली इंग्लंडमध्ये त्याची. तर या औद्योगिक क्रांतीच्या आधारे इंग्लंडचा व्यापार प्रचंड भरभराटीस आला. प्रचंड आर्थिक नफा इंग्लंड देशाला आणि इंग्लंडच्या व्यापाऱ्यांना होऊ लागला. याला आणखी एक कारण आपल्याला सांगता येईल, ते म्हणजे इंग्लंडसारख्या देशाकडं आरमारी सामर्थ्य खूप प्रभावी स्वरूपाचं होतं. आरमार म्हणजे काय, तर सागरी सत्ता. ज्या देशाची सागरी सत्ता पॉवरफुल असते त्या देशावर सहजासहजी बाह्य आक्रमण होत नाही, इतर परकीय आक्रमणं जे आहेत ते होत नाहीत. तर इंग्लंडकडं आरमारी सामर्थ्य चांगल्या प्रकारचं होतं आणि त्यामुळं त्या ठिकाणी आशिया आणि आफ्रिका या खंडावर इंग्लंडला वर्चस्व प्रस्थापित करणं सहज त्या ठिकाणी शक्य झालं.
मुळात इंग्लंडच्या बाबतीत एक व्यापार साखळी, म्हणजे आपण जर वसाहतवादाचं स्वरूप कसं निर्माण झालं याच्या बाबतीत विचार केला तर एक लक्षात येईल की इंग्लंडनं आणि त्याला जोडूनच मग फ्रेंच पण आहेत, पोर्तुगीज पण आहेत, स्पेन पण आहे, इटली पण आहे, जर्मनी पण आहे, यासारख्या इतर देशांनी देखील स्वतःच्या व्यापाराची एक प्रकारची साखळी निर्माण केली आणि या व्यापाराच्या साखळीतून त्या ठिकाणी वसाहतवाद जो आहे तो जास्त फोफावला गेला. आता ही व्यापाराची साखळी कशी होती लक्षात ठेवायला खूप सोपं आहे, आकृतीच्या स्वरूपात मी या ठिकाणी मांडतोय. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की या युरोपियन राष्ट्रांनी आपल्या वसाहती वेगळ्या ठिकाणी, मग आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड यासारख्या खंडातील देशावर आपल्या वसाहती प्रस्थापित केल्या, साम्राज्य प्रस्थापित केलं आणि तिथं व्यापार सुरू केला. सगळ्यात पहिला मुद्दा, या व्यापारातून अधिकाधिक नफा त्या ठिकाणी या युरोपियन राष्ट्रांना मिळाला. मग या नफ्यातून काय झालं, एक साधं लॉजिक आहे की आपण एखादा उद्योग सुरू केला, त्याच्यातून नफा मिळाला की तो नफा आपण आणखी गुंतवणूक त्याची करू शकतो, जेणेकरून आणखी नफा आपल्याला मिळतो. तेच तत्व या युरोपियन राष्ट्रांनी वापरलं. सगळ्यात अगोदर त्यांनी वसाहतीमध्ये व्यापार सुरू केला, त्या वसाहतीतून त्या व्यापारातून अधिकाधिक नफा मिळाला, अतिरिक्त नफा मिळाला. त्या अतिरिक्त नफ्याची पुन्हा गुंतवणूक केली गेली व्यवसायामध्ये, उद्योगधंद्यामध्ये. त्या गुंतवणुकीतून काय झालं तर पुन्हा ती गुंतवणूक कुठं करायची, त्यासाठी पुन्हा वसाहतींची गरज या युरोपीय देशांना लागली. पुन्हा वसाहत मिळवल्यानंतर त्या वसाहतींशी व्यापार त्या ठिकाणी सुरू झाला. या वसाहतींच्या व्यापारातून पुन्हा अतिरिक्त नफा जो आहे तो त्या ठिकाणी सुरू झाला, त्यातून अतिरिक्त नफा मिळाला आणि या नफ्यातून पुन्हा व्यापार जो आहे तो वृद्धिंगत होत गेला. म्हणजे इथं जर तुम्ही स्क्रीन व्यवस्थित पाहिली, ही व्यापाराची साखळी युरोपियन राष्ट्रांनी आपापल्या वसाहतीमध्ये कशी निर्माण केली, तर सर्वप्रथम जिथं वसाहत प्रस्थापित केली तिथं व्यापार सुरू केला, त्या व्यापारातून अतिरिक्त नफा मिळवला. अतिरिक्त नफा कसा मिळायचा त्याचं पुढं पण तत्व येईल. 2 तत्व हे युरोपियन लोक वापरायचे. कच्चा माल कमीत कमी किमतीत खरेदी करायचा आणि पक्क्या मालाची विक्री जास्तीत जास्त किमतीत करायची, म्हणजे दुहेरी शोषण ज्याला आपण म्हणतो. यातून भांडवलदार वर्ग जो आहे तो अधिकाधिक श्रीमंत होत गेला किंवा व्यापारी वर्ग अधिकाधिक श्रीमंत होत गेला. जो अतिरिक्त नफा त्यांना मिळाला आहे त्या नफ्याची गुंतवणूक कुठं करायची, पुन्हा वसाहतीत. त्यासाठी वसाहत पाहिजे, वसाहत मिळाली की त्या वसाहतींशी व्यापार आणि त्या व्यापारातून आणखी अतिरिक्त नफा. अशा पद्धतीनं एकूण हे जे वसाहतवादाचं जे स्वरूप आहे ते आपल्याला सांगता येईल. याच्यामध्ये इंग्लंड देश जसा आहे व्यापाराच्या बाबतीत अग्रेसर ठरला होता त्या काळात, तसाच मगाशी सांगितल्याप्रमाणे फ्रान्स, बेल्जियम, इटली, जर्मनी, त्याचबरोबर पोर्तुगाल पण आहे काही प्रमाणात, यासारखे देश देखील वसाहती स्थापन करण्यामध्ये आघाडीवर असलेले देश त्या ठिकाणी होते. या पद्धतीनं हा पहिला मुद्दा जो आहे तो आपला या ठिकाणी संपलाय. वसाहतवाद, त्या वसाहतवादाचा अर्थ आणि स्वरूप हा मुद्दा आपण या ठिकाणी संपवलाय. यानंतर दुसरा मुद्दा आपल्याला या प्रकरणातील सुरू करायचा तो म्हणजे वसाहतवाद आणि त्यातला पहिला उपमुद्दा वसाहतवाद उदयाची कारणं कोणती. मगाशी एक वाक्य मी बोलताना वापरलं होतं की कुठलीही गोष्ट इतिहासातली अचानक घडत नाही. प्रत्येक गोष्टीला इतिहासातला, मुळात इतिहास विषयाचा अभ्यास विषय 3 मुद्दे प्रामुख्याने असतात. एक, एखादी घटना का घडली त्याची कारणमीमांसा इतिहास सांगतो. एखादी घटना कशी घडली म्हणजे तिचं स्वरूप इतिहास सांगतो आणि त्या घटनेचे परिणाम काय झाले हे सांगण्याचं काम इतिहास विषय करतो. साहजिकच वसाहतवाद देखील अशी अचानक एकाएकी घडलेली घटना निश्चित नव्हती. त्याला पार्श्वभूमी होती, त्याला स्वरूप होतं. मग हा वसाहतवाद जो निर्माण झाला आहे त्याच्या उदयाची नेमकं कारणं कोणती, याच्यावर ब्रॉड क्वेश्चन कदाचित विचारला जाऊ शकतो. 5 मार्कासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो कदाचित बोर्डाच्या पेपरला, की वसाहतवादाच्या उदयाची कारणं स्पष्ट करा. त्यामध्ये पहिलं कारण आपल्याला सांगता येईल वसाहतवादाच्या उदयाचं, ते म्हणजे औद्योगिक क्रांती. मगाशी पण हा मुद्दा आपण चर्चेला, याच्या पूर्वीच्या प्रकरणात पण गेला. इंग्लंडमध्ये सगळ्यात अगोदर औद्योगिक क्रांती घडून आली आणि इंग्लंड बरोबर कालांतराने सगळ्याच युरोपियन देशामध्ये औद्योगिक क्रांती घडून आली. या औद्योगिक क्रांतीचा आणि वसाहतवादाचा नेमका काय संबंध आहे? औद्योगिक क्रांती वसाहतवाद निर्माण होण्यासाठी कशी कारणीभूत ठरली, तर त्याचं कारण सांगत असताना आपल्याला स्पष्ट करता येईल मुद्दा की औद्योगिक क्रांतीमुळं यंत्र वाढली,
वेगळ्या प्रकारच्या यंत्रांचा शोध लागला. त्या यंत्राचा वापर वेगळ्या वस्तूंच्या निर्मितीमध्ये केला गेला. त्या यंत्रामुळं यंत्राच्या आधारे वेगळ्या वस्तूंची निर्मिती केली जाऊ लागली. त्याच्यामुळे उत्पादनात वाढ झाली. जसं आपण वस्त्रोद्योगाचं उदाहरण घेऊ शकतो. इंग्लंडमध्ये पारंपरिक पद्धतीनं हातमागावर वस्त्र विणलं जायचं, लोकरीचं वस्त्र विणलं जायचं. पण ज्यावेळी जॉन केच्या माध्यमातून धावता धोटा आला, त्यानंतर स्पिनिंग जेनी आले, सूत कताईचे आधुनिक यंत्र आले, तसतसं कापड निर्मिती उद्योगानं एक प्रकारची ग्रीप घेतली. खूप मोठी चालना या कापड उद्योगाला मिळाली आणि त्यामुळं कमी श्रमात जास्तीत जास्त उत्पादन या यंत्राच्या आधारे निर्माण होण्यास सुरुवात झाली. आणि पुन्हा या देशांसमोर प्रश्न असा उभा राहिला की उत्पादन तर प्रचंड मिळतंय, कारखानदारीच्या आधारे किंवा यंत्रांच्या आधारे खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन निर्माण होत आहे, मग कपड्याचा असो किंवा इतर वस्तूंचा असो, तर मग तो माल देशातल्या देशात खपला जाईल का? देशातल्या देशात त्याला ग्राहक एवढ्या मोठ्या प्रमाणात मिळेल का? देशातल्या देशात त्याची विक्री होऊ शकेल का? हा प्रश्न या देशांसमोर निर्माण झाला आणि त्यामुळं देशातल्या देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात वस्तूची विक्री होणं शक्य नव्हतं. हे ज्यावेळी या युरोपियन देशांच्या लक्षात आलं, त्यावेळी त्यांना देशाबाहेर त्यांच्या हुकमी बाजारपेठा, हक्काच्या बाजारपेठा निर्माण करण्याची गरज त्या ठिकाणी निर्माण झाली. आणि त्यामुळं या औद्योगिक क्रांतीच्या माध्यमातून युरोपियन देशांनी इतर जिथं कमकुवत देश आहेत त्या खंडामध्ये, तिथल्या देशामध्ये आपल्या वसाहती ज्या आहेत त्या प्रस्थापित करण्यास सुरुवात केली. हे पहिलं कारण आपल्याला सांगता येईल. यानंतर दुसरं कारण आहे वसाहतवाद निर्माण होण्याचं, ते म्हणजे कच्च्या मालाची गरज. प्रामुख्याने ब्रिटिशांना उद्योगधंद्यात कच्चा माल आवश्यक असतो, आपल्याला माहिती आहे. दोन घटक खूप महत्त्वाचे, तसे खूप सारे घटक आहेत. कारखानदारीत भांडवलदार येतात, नफा त्या उद्योगधंद्यासाठी पैशाची गुंतवणूक म्हणजे भांडवल एक महत्त्वाचा असतो, ट्रान्सपोर्टेशन घटक महत्त्वाचा असतो, मजूर महत्त्वाचे असतात, ते पुढे येईल सविस्तर. पण सगळ्यात महत्त्वाचा स्रोत जो असावा लागतो एखादा उद्योगधंदा भरभराटीस येण्यासाठी, तो म्हणजे कच्च्या मालाची उपलब्धता आहे का? तर प्रामुख्याने कच्चा माल किंवा कच्च्या मालाची गरज हे एक वसाहतवादाच्या उदयाचं कारण आपल्याला सांगता येईल. प्रामुख्याने व्यापारी स्पर्धेत स्पर्धक म्हणून टिकण्यासाठी त्या ठिकाणी स्पर्धक राष्ट्रापेक्षा उत्पादन खर्च कमी ठेवणं प्रत्येक देशाला गरजेचं वाटत होतं. म्हणजे बघा, एक उदाहरण सांगतो की भारतामध्ये इंग्रजांच्याही वसाहती होत्या, पोर्तुगीजांच्या वसाहती होत्या. गोवा, दीव, दमण या ठिकाणी पोर्तुगीजांच्या वसाहती होत्या. डचांच्याही वसाहती होत्या, पण नंतरच्या काळात इंग्रजांचं वर्चस्व वाढल्यामुळं डच मध्य आशियातील देशांकडं निघून गेले, भारतामध्ये ते थांबले नाहीत. फ्रेंचांच्या पण वसाहती होत्या, पण मगाशी मी सांगितलं ब्रिटिश आणि फ्रेंच यांच्यात कर्नाटक युद्ध झाले आणि त्या कर्नाटक युद्धामध्ये फ्रेंचांचा पराभव झाला आणि इंग्रजांचं वर्चस्व निर्माण झालं. म्हणजे नंतरच्या काळात निर्विवाद वर्चस्व जे होतं ते ब्रिटिशांचं. पोर्तुगीज फक्त मर्यादित होते, वसई, गोवा, दीव आणि दमण एवढ्याच भागात पोर्तुगीजांच्या वसाहती टिकून होत्या. बाकी उरलेला भारत पूर्णपणे ब्रिटिशांच्या अंतर्गत त्या ठिकाणी होता. आता मुद्दा लक्षात घ्या की ब्रिटिश ज्यावेळी भारतात व्यापार त्यांनी सुरू केला, त्यावेळी भारतात ब्रिटिशांचा प्रतिस्पर्धी होता फ्रेंच. भारतात ब्रिटिशांचा प्रतिस्पर्धी सुरुवातीच्या टप्प्यात होता डच. पण मग त्यांच्या तुलनेत आपल्या मालाची किंमत कमी असणं गरजेचं आहे, कारण फ्रेंचाचा माल पण मार्केटमध्ये आहे, डचांचा माल पण मार्केटमध्ये, ब्रिटिशांचा माल पण मार्केटमध्ये. साहजिकच भारतातील जो ग्राहक वर्ग आहे तो ज्या देशाच्या वस्तूंची किंमत कमी असेल त्या वस्तू खरेदी करतील. म्हणजे याचा अर्थ स्पर्धेत टिकून राहण्यासाठी प्रत्येक स्पर्धक राष्ट्रापेक्षा आपला उत्पादन खर्च कमी ठेवणं गरजेचं आहे. उत्पादन खर्च का कमी ठेवायचा? तर जर उत्पादन खर्च कमी असेल तर त्या वस्तूंची किंमत कमी ठेवता येईल, हा त्याच्या पाठीमागचा दुसरा हेतू त्या ठिकाणी होता. त्याचबरोबर स्वतःची मक्तेदारी त्या वसाहतीमध्ये निर्माण करण्याची गरज त्या ठिकाणी होती. कच्चा माल स्वस्तात मिळण्यासाठी आपलं निर्वाद वर्चस्व त्या वसाहतीवर असण्याची गरज या देशांना होती आणि म्हणून वसाहती ज्या आहेत त्या ठिकाणी निर्माण झाल्या किंवा वसाहतवाद त्यातून उदयास आला. वसाहतवाद म्हणजे तिथं आपली सगळ्याच प्रकारची सत्ता प्रस्थापित होणं. मग तिथून
कच्चा माल मिळवता येईल आपल्याला, तो कमी किमतीत मिळवता येईल, कारण तो कमी किमतीत मिळाला तर वस्तूंच्या किमती कमी ठेवता येतील. हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत होतात. म्हणून कच्च्या मालाची गरज हे एक वसाहतवाद निर्मितीचं कारण आपल्याला सांगता येईल. त्यानंतर तिसरं कारण या ठिकाणी आपल्याला सांगता येईल ते म्हणजे अतिरिक्त भांडवल गुंतवणूक. हे तिसरं कारण या ठिकाणी महत्त्वाचं आहे. प्रामुख्याने औद्योगिक क्रांतीमुळं भांडवलदार श्रीमंत बनले. मगाशी आपण व्यापाराची साखळी पाहिली, तिथेही तोच मुद्दा आहे. बघा, व्यापारामुळं अतिरिक्त नफा मिळाला, अतिरिक्त नफ्याची गुंतवणूक वाढली, म्हणजे त्याचं भांडवलात रूपांतर केलं गेलं. मग भांडवल गुंतवणूक झाली, मग जो अधिकाधिक प्रोडक्शन त्या गुंतवणुकीतून होईल त्याला पुन्हा वसाहत गरजेची, मग वसाहतींशी व्यापार करणं गरजेचं आहे, आणि त्या व्यापारातून पुन्हा आणखी अतिरिक्त नफा. हे चक्र व्यापाराच्या बाबतीत सुरू झालं. तशाच पद्धतीनं हे जे अतिरिक्त भांडवल गुंतवणूक आहे त्यामुळं वसाहतवाद निर्माण झाला. औद्योगिक क्रांतीमुळं भांडवलदार श्रीमंत झाले. अतिरिक्त भांडवल गुंतवण्यासाठी सुरक्षित व अप्रगत वसाहतीतील बाजारपेठ अधिक सुरक्षित राहील अशा प्रकारचा विचार या ठिकाणी युरोपियन राष्ट्रांनी केला. मुळात जे देश आर्थिकदृष्ट्या अप्रगत असतील तिथं आपल्याला आपलं वर्चस्व सहजतेनं सुलभतेनं प्रस्थापित करता येईल, हा विचार या भांडवलदारांनी केला. आणि या अतिरिक्त भांडवलानं वसाहतवादाच्या उदयाला आणि विकासाला चालना दिली. म्हणजेच अधिकाधिक जे भांडवल गुंतवणूक सुरू झाली त्यातून वसाहतवादाला खतपाणी मिळालं असं आपण म्हणू शकतो. यानंतर चौथं कारण आपल्याला या ठिकाणी सांगता येईल, वसाहतवादाच्या उदयाचं चौथं कारण या ठिकाणी आपल्याला सांगता येईल ते म्हणजे खनिज साठे. प्रामुख्याने आशिया आणि आफ्रिका खंडात सोने, हिरे, चांदी, कोळसा यांचे नैसर्गिक साठे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. आणि युरोपियन व्यापाऱ्यांना या सगळ्या बाबींचं, सोने, हिरे, चांदी, कोळसा या सगळ्या बाबींचं विशेष आकर्षण होतं. साहजिकच त्याच्याशी रिलेटेड असलेला व्यापार करण्यासाठी किंवा ते सोने, चांदी जे मौल्यवान धातू आहेत ते मिळवण्यासाठी त्या ठिकाणी आपल्या हुकमी वसाहती प्रस्थापित करणं या युरोपियन राष्ट्रांना गरजेचं वाटत होतं. आणि त्यातून वसाहतवाद जो आहे तो जन्माला आला. त्याच्यानंतर पाचवं कारण आपल्याला सांगता येईल ते म्हणजे भौगोलिक महत्त्व. प्रामुख्याने आशिया आणि आफ्रिका खंडातील काही प्रदेश भौगोलिकदृष्ट्या खूप महत्त्वाचे होते. ते मोक्याच्या स्थानावर होते असं आपण म्हणू शकतो. आणि त्यामुळं युरोपियन राष्ट्र त्या मोक्याच्या ठिकाणांकडं एक वेगळ्या दृष्टिकोनातून पाहत होतात. त्या प्रदेशांचं या युरोपियन राष्ट्रांना विशेष आकर्षण त्या ठिकाणी होतं. याच्यामध्ये इंग्रजांच्या बाबतीत इथं मुद्दा आपल्याला दिला आहे पुस्तकामध्ये 5व्या उपमुद्द्यामध्ये की माल्टा, जिब्राल्टर, एडन, सिंगापूर, अंदमान आणि निकोबार यासारखे प्रदेश ब्रिटिशांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे ठरलेले होते आणि म्हणून ब्रिटिशांनी ते प्रदेश ताब्यात आणलेले होते. म्हणजे जाणीवपूर्वक काही प्रदेशांचं जे महत्त्व होतं आशिया आणि आफ्रिका खंडातील ते महत्त्व युरोपियन देशांना खूप विशेष वाटत होतं आणि म्हणून ते प्रदेश आपल्या अंकित असले पाहिजे यासाठी एक प्रकारची स्पर्धा युरोपियन देशात सुरू झाली आणि त्यातून वसाहतवाद जो आहे तो जन्माला आलेला होता. यानंतर 6वं कारण आपल्याला सांगता येईल ते म्हणजे मजुरांची उपलब्धता. बघा, कुठलाही उद्योगधंदा करायचा म्हटलं की मजूर आवश्यक असतात. मग हे मजूर कुठं उपलब्ध होऊ शकतात? मजूर म्हणून कोण लोक काम करण्यास इच्छुक असतात की ज्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे, तेच लोक फक्त मजूर म्हणून काम करण्यास तयार असतात. त्यामुळं एकतर एक वसाहतीकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे युरोपियनांचा तो पहिल्यांदा 2 मुद्द्यांच्या आधारे आपण अभ्यासला. एक, कच्चा माल पुरवणारी वसाहत आणि पक्का माल विक्री करण्याची हुकमी बाजारपेठ, हे 2 प्रमुख मुद्दे. पण याच्या सोबत हा 6वा मुद्दा आपल्याला अभ्यासता येईल की युरोपियन व्यापाऱ्यांना उद्योगधंदा चालवण्यासाठी कमी मोबदल्यात काम करणाऱ्या किंवा स्वस्तात काम करणाऱ्या मोठ्या प्रमाणावर मजुरांची आवश्यकता होती. मग हे मजूर कुठून उपलब्ध होऊ शकतील? तर जिथं आर्थिकदृष्ट्या मागास अशा वसाहती आहेत त्यांच्या तिथून ते मजूर उपलब्ध होऊ शकतील आणि त्यामुळं वसाहतवाद जो आहे तो त्यातून विकसित होत गेला. ज्या ज्या ठिकाणी या युरोपियन देशांनी आपल्या वसाहती प्रस्थापित केल्या त्या त्या ठिकाणाहून त्यांची मजुरांची जी गरज आहे ती पूर्ण होण्यास सुरुवात झाली. यानंतर शेवटचं कारण
वसाहतवादाच्या विकासाचं किंवा वसाहतवाद उदयाचं आपल्याला सांगता येईल ते म्हणजे वंशश्रेष्ठत्वाची कल्पना. प्रामुख्याने जे युरोपियन देश आहेत ते युरोपियन देशांची आपण वंशानं श्रेष्ठ आहोत अशा प्रकारची धारणा होती. आणि त्यामुळं जर ब्रिटिश असतील, डच असतील, फ्रेंच असतील, पोर्तुगीज असतील यांनी आफ्रिका आशिया खंडातील देशावर आपल्या वसाहती प्रस्थापित केल्या, याचा अर्थ ही युरोपियन देश वंशाने त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ झाले असं ते त्या ठिकाणी मानायचे. आणि त्याच्यासोबतच आफ्रिका आणि आशिया खंडातील जनतेला सुसंस्कृत करण्याची जबाबदारी देखील युरोपियन वसाहतवाद्यांची आहे, म्हणजे युरोपियन देशांची आहे. असा एक वंशश्रेष्ठत्वाच्या भूमिकेतून विचार या लोकांचा असायचा. आणि त्यामुळं जिथं जिथं अशा प्रकारे कमी श्रेष्ठ असलेले लोक असतील किंवा तळागाळातले लोक असतील त्यांना अपलिफ्ट करण्यासाठी आपल्याला वसाहती असाव्यात अशी एक भूमिका त्या ठिकाणी होती. आणि याच भूमिकेतून ख्रिस्ती धर्माच्या प्रचाराला आणि प्रसाराला चालना त्या ठिकाणी मिळाली. एकूण अशा सर्व कारणातून म्हणजे प्रामुख्याने 7 कारणं या ठिकाणी पुस्तकात दिलीत आपल्या, की ज्या कारणांच्या माध्यमातून वसाहतवादाचा उदय त्या ठिकाणी घडून आला. यामध्ये औद्योगिक क्रांती, त्यानंतर कच्च्या मालाची गरज हा दुसरा मुद्दा आपण या ठिकाणी अभ्यासला आहे, अतिरिक्त भांडवलाची गुंतवणूक, खनिज साठे, त्यानंतर भौगोलिक महत्त्व, मजुरांची उपलब्धता आणि वंशश्रेष्ठत्वाची कल्पना, अशा एकूण 7 कारणं आपण पाहिलेत की ज्या कारणामुळं युरोप खंडातील देशाने इतर खंडामध्ये, त्यामध्ये आफ्रिका असेल, आशिया असेल, न्यूझीलंड असेल, ऑस्ट्रेलिया असेल, यासारख्या खंडातील देशामध्ये आपल्या वसाहती ज्या आहेत त्या प्रस्थापित केल्या. यानंतर पुढचा उपमुद्दा या प्रकरणातील आपल्याला अभ्यासायचा आहे वसाहतवाद. यामधला दुसरा उपमुद्दा या वसाहतवादाचे झालेले परिणाम. या वसाहतवादाचे 2 प्रकारचे परिणाम आपल्याला सांगता येतील. पहिला परिणाम सांगता येईल विघातक परिणाम, दुसरा परिणाम सांगता येईल विधायक परिणाम. 2 वेगळ्या प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकेल पेपरमध्ये. एकतर वसाहतवादाचे परिणाम सांगा असा प्रश्न आला तर तुम्हाला दोन्ही उत्तरं लिहावी लागतील. विघातक परिणाम कोणते झाले, विघातक म्हणजे वाईट परिणाम कोणते झाले, आणि विधायक परिणाम कोणते झाले, विधायक म्हणजे चांगले परिणाम कोणते झाले. जर फक्त एवढंच आलं विघातक परिणाम, वसाहतवादाचे विघातक परिणाम स्पष्ट करा, तर मग तिथल्या राहणाऱ्या लोकांवर काय वाईट परिणाम झाले हे लिहावं लागेल. त्यानंतर विधायक परिणाम फक्त लिहा असा प्रश्न आला तर फक्त तिथल्या लोकांवर चांगले परिणाम कोणते घडून आले या वसाहतवादामुळे, की युरोपियनांनी वेगळ्या ठिकाणी वेगळ्या खंडातील देशात वसाहती प्रस्थापित केल्या, त्यामुळे चांगले पण काही परिणाम झालते, तर ते कोणते चांगले परिणाम घडून आले त्यावेळी मात्र तेवढंच लिहावं लागेल. यामध्ये पहिला उपमुद्दा आपण घेऊ विघातक परिणाम कोणते झाले. विघातक म्हणजे वाईट परिणाम. त्यातला पहिला उपमुद्दा आहे आशिया व आफ्रिका खंडातील लोकांचे आर्थिक शोषण करण्यात आले. या लोकांनी, युरोपियन लोकांनी ज्या ज्या ठिकाणी वसाहती प्रस्थापित केल्या त्या ठिकाणी प्रचंड आर्थिक शोषण केलं, तिथल्या जनतेचं आर्थिक शोषण केलं. मगाशी मी सांगितलं द्विमार्गी ते शोषण चालू होतं. एक पहिला मार्ग होता कच्चा माल कमीत कमी किमतीत घेणं आणि पक्का माल जास्तीत जास्त किमतीत त्या ठिकाणी विकणं. दादाभाई नौरोजी यांनी द पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे. आणि त्या ग्रंथात म्हणजे त्याला मराठीमध्ये आपण असं म्हणू शकतो भारताचं दारिद्र्य. आज भारत विकसित मानायला हरकत नाही असं आपण म्हणतोय. डॉक्टर कलाम यांनी देखील एक लेख लिहिलेला होता, त्याच्यात मत मांडलेलं होतं की किती दिवस आपण विकसनशील समजायचं भारताला, आता विकसित समजू शकतो. पण आज जे भारताचं अस्तित्व आहे ते कदाचित ब्रिटिश नसते. त्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही बाजू आहेत अर्थात, पण ब्रिटिशांनी ज्या पद्धतीनं शोषण भारताचं केलं त्यामुळं आर्थिक दारिद्र्य भारताला आलं. आणि ते आर्थिक दारिद्र्य किती मोठं होतं किंवा किती भयंकर होतं हे दादाभाई नौरोजी यांनी त्यांच्या द पॉवर्टी ऑफ इंडिया, द पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया किंवा भारताचं दारिद्र्य या ग्रंथामध्ये त्या ठिकाणी मांडलं आहे. एक वर्णन असं केलं जातं की महम्मद गझनीनं भारतावर 17 स्वाऱ्या केल्या होत्या आणि त्या 17 स्वाऱ्या करून जेवढी संपत्ती त्यानं मायदेशी नेली नसेल त्याच्या कितीतरी पटीनं जास्त संपत्ती ब्रिटिशांनी एकाच स्वारीमध्ये भारतातून मायदेशी नेली. यावरून आपल्याला अंदाज येऊ शकतो की ब्रिटिशांनी भारताचं किती आर्थिक शोषण केलं.
हे स्पष्टीकरण एवढं लिहायची आवश्यकता नाही, फक्त अवांतर माहिती असावी आपल्याला म्हणून मी या ठिकाणी सांगतोय. तर या वसाहतवादाचा विघातक जो परिणाम घडून आला तो म्हणजे आशिया आणि आफ्रिका खंडातील लोकांचं आर्थिक शोषण त्या ठिकाणी करण्यात आलं. त्याचबरोबर वसाहतीतील लोकांनी त्यांचं स्वातंत्र्य गमावलं. ते भारताच्या बाबतीत पण झालं. आपल्याला स्वातंत्र्य चळवळ संघर्ष करावा लागला. भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लोकांना प्राणांची आहुती द्यावी लागली. तेव्हा कुठं 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालं. हे का झालं तर स्वाभाविक आहे, भारत हा ब्रिटिशांची वसाहत होती, त्यामुळे त्यांनी त्यांचं स्वातंत्र्य गमावलं. हे सगळ्याच देशांच्या बाबतीत असा प्रकार घडला. ज्या ज्या ठिकाणी युरोपियन देशांनी वसाहती प्रस्थापित केल्या त्या ठिकाणी त्या ठिकाणच्या लोकांनी आपलं स्वातंत्र्य या माध्यमातून गमावलं. आणि तिसरा परिणाम आपल्याला सांगता येईल तो म्हणजे आर्थिक शोषणाची परिणती स्थानिक लोक दरिद्री होण्यास झाली. भारतात अधिकाधिक दारिद्र्य का आलं त्याचं कारण पण आपल्याला हेच सांगता येईल, जिथं जिथं युरोपियन लोकांच्या वसाहती होत्या त्या ठिकाणचे लोक खूप मोठ्या प्रमाणात दरिद्री त्या ठिकाणी बनले. यानंतर काही विधायक परिणाम देखील घडून आले. चांगले परिणाम देखील या युरोपियनांच्या आगमनामुळे झाले. जसं मगाशी मी सांगितलं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही बाजू असतात. जसं भारताचं आर्थिक शोषण खूप मोठ्या प्रमाणात झालं तसं भारताचे काही फायदे पण झाले. तसंच बाकीच्या इतर ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी युरोपियनांच्या वसाहती होत्या त्या बाबतीत देखील असे काही विधायक परिणाम किंवा चांगले परिणाम देखील आपल्याला दिसतील. यामध्ये राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक जागृती त्या ठिकाणी घडून आली. भारताचंच उदाहरण भारताच्या संदर्भात मी जास्त सांगतोय. भारताच्या बाबतीत ब्रिटिश येण्यापूर्वीची शिक्षण पद्धती आणि ब्रिटिश आल्यानंतरची शिक्षण पद्धती याच्यात खूप मोठा बदल आपल्याला त्या ठिकाणी जाणवेल. म्हणजेच राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक अशा स्वरूपाची जागृती वसाहतीतल्या जनतेमध्ये त्या ठिकाणी घडून आली. यानंतर लोकशाही पद्धत आणि त्यातील स्वातंत्र्य, समता, बंधुता यासारख्या आधुनिक जीवन मूल्यांचा परिचय त्या वसाहतीतील लोकांना घडून आला. कारण नंतरच्या काळात लोकशाही पद्धत का आवश्यक आहे, त्यानंतर स्वातंत्र्य, समता, बंधुता ही न्याय तत्व जे आहेत, जी फ्रेंच राज्यक्रांतीनं जगाला दिलेली तत्व आहेत, तर ती तत्व किती महत्त्वाची आहेत, ती फक्त फ्रेंचांपुरती मर्यादित नाही तर ती सगळ्यांसाठीच महत्त्वाची आहे. या जीवन मूल्यांचा परिचय या वसाहतीतील लोकांना त्या ठिकाणी या माध्यमातून आला. त्यानंतर कायद्याचे राज्य, न्यायव्यवस्था, सर्वांसाठी शिक्षण यासारखे विचार पुढे आले. यापूर्वी अन्यायाला वाचा फोडणं वगैरे हा प्रकारच नसायचा, पण अन्याय सहन करणं हे देखील चुकीचं आहे हे विचार पुढे आले. मग जर आपल्यावर अन्याय होत असेल तर त्या ठिकाणी पुन्हा त्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल. पुन्हा अशा प्रकारचा अन्याय होऊ नये आणि होत असेल तर त्याला प्रभावी न्यायव्यवस्था असली पाहिजे, कायद्याची चौकट असली पाहिजे, सर्वांसाठी शिक्षण असलं पाहिजे. अशा प्रकारचे काही विचार या वसाहतवादामुळे पुढे आले. या व्यतिरिक्त आपले प्रश्न आपणच सोडवायचे असा एक विचार पुढे आला. त्यामुळं स्वातंत्र्य चळवळ त्या ठिकाणी उदयास आली. मुळात युरोपियन देशांनी आपल्याला पारतंत्र्यात टाकलंय किंवा ज्या ज्या ठिकाणी वसाहती प्रस्थापित केल्या त्या ठिकाणच्या लोकांना पारतंत्र्यात टाकलंय, तिथं आपली सत्ता प्रस्थापित केली. मग स्वाभाविक आहे ते आपल्याला 100% मदत करणार नाहीत. यासाठी आपणच आपली मदत केली पाहिजे, आपणच आपल्या समस्या सोडवल्या पाहिजेत, आपणच आपले प्रश्न जाणून घेऊन त्यातून बाहेर कसं पडता येईल याचा विचार केला पाहिजे. आणि याचाच एक परिपाक आपल्याला सांगता येईल की ऑलमोस्ट सगळ्याच वसाहतीमध्ये एक प्रकारची स्वातंत्र्य युद्धाची जी चळवळ आहे ती उदयास आली. ती भारतात पण आली आणि 1947ला 15 ऑगस्ट 1947ला भारत देश ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त झाला. तो पण एकाएकी नाही, खूप मोठा संघर्ष भारताला करावा लागला आणि त्यातून मग त्या ठिकाणी भारताला या स्वातंत्र्य चळवळीमध्ये यश आलं. या पद्धतीनं आपल्याला हे परिणाम जे आहेत वसाहतवादाचे ते सांगता येतील. या पद्धतीनं आपण प्रमुख 2 मुद्दे या दुसऱ्या प्रकरणातले अभ्यासलेत. एक वसाहतवाद, त्याचा अर्थ आणि स्वरूप, आणि दुसऱ्या मुद्द्यामध्ये आपण वसाहतवाद निर्माण होण्याची कारणं कोणती आणि त्याचे परिणाम कोणते हे आपण अभ्यासलंय. तिसऱ्या मुद्द्यात आपल्याला युरोपीय वसाहतवाद याचा अभ्यास करायचा आहे. त्या अंतर्गत अमेरिका खंडातील वसाहतवाद, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड खंडातील वसाहतवाद, आशिया खंडातील वसाहतवाद आणि आफ्रिका खंडातील वसाहतवाद हे उपमुद्दे आपल्याला अभ्यासायचे. ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघू. या ठिकाणी आपण थांबू. सर्वांचे धन्यवाद.